ओमकार मध्ये आऊटचा अपील पर फेटाळलेला आहे. पोलर ये पाठी लक्ष दे उपस्थित प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहितीसाठी हा खो खोचा अंतिम सामना होत आहे. रत्नागिरी विरुद्ध पालघर. पालघरचा संघ अटॅक करतोय आणि एक खेळाडू आणि डिफेन्स मध्ये रत्नागिरीचा संघ. पालघरला हा संघ जर जिंकायचा, हा जे सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 8 खेळाडू आउट करणं आवश्यक आहे. पैकी 1 खेळाडू आउट झालेला आहे. केवळ जिंकण्यासाठी 7 खेळाडू आउट होणं आवश्यक. लांब उडीकरिता मुंबई उपनगरच्या मुली जर उपस्थित असतील तर कृपया खो खोच्या मैदानात आपली उपस्थिती दाखवायची आहे. लांब उडीकरिता मुंबई उपनगर मुली उपस्थित असतील तर खो खो मैदानात आपली हजेरी दर्शवायची आहे. खो खोचा हा अंतिम सामना पालघर विरुद्ध रत्नागिरी. अतिशय चुरशीचा सामना आहे आणि या अटॅक करणाऱ्या पालघर टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर 8 गुण मिळवणं आवश्यक आहे. पाहूया बरोबर आपण सांगतो दोन्ही जिल्ह्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने खेळ खेळले जातात. रत्नागिरी आणि पालघर दोन्ही संघांमध्ये, दोन्ही जिल्ह्यांमध्ये कबड्डी आणि खो खो मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं आणि तेच तुल्यबळ संघ आज फायनलमध्ये आणि खूप मोठी डाईव्ह आणि आउट विकेट. सफल डाईव्ह, राईट विकेट घेतलेली आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज पालघर संघाला. अतिशय चपळाई आपण या मैदानात पाहत आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नाही इतकी चपळाई या विद्यार्थ्यांमध्ये. अतिशय चपळ खेळाडू, अटॅक आणि डिफेन्स दोन्ही. थोडीशी गोंधळाची स्थिती पण पुन्हा सुरू. पालघरची टीम अटॅक करते आणि डिफेन्स मध्ये रत्नागिरी. अतिशय सुंदर डिफेन्स.